इथे दोन्ही टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. एक मंत्रा मास्टर्स, त्यानंतर गोल्डन पाम, त्यानंतर ऐश्वर्यम हमारा राजगड, त्यानंतर ऐश्वर्यम D1, त्यानंतर वुड्सविल FS3 डॉक्टर सिलेबन आणि त्याच्यानंतर कोण ते ठरवणारा सामना आहे. 6वा संघ कोणता असेल जो बक्षीस मध्ये पोहोचणार आहे. उत्तम पाटील तयार, समोरच्या बाजूला निलेश गायकवाड. पहिला चेंडू या दरम्यान आपण पाहतो उत्तम पाटील यांचा पहिला चेंडू सुंदर अगदी या दरम्यान जो टाकला गेला. एक सिंगल आली, एका धावसंख्येने या दरम्यान खातं खुललं गेलं. धावा फलकावरती धावसंख्या 1. गोलंदाज तयार, समोरच्या बाजूला मंगेश चव्हाण. या दरम्यान मंगेश चव्हाणच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला जायला अगदी कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. गोलंदाज तयार, उलटा जात चेंडू मात्र स्क्वेअर लागला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल, धाव संख्या वाढेल 6. वाईट बॉल, वाईट बॉलच्या पण दाबलक वाढेल 7. आदरणीय दीपक भाऊ कुठे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी कार्यसम्राट आमदार चषकामध्ये मनापासून स्वागत करत असताना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं, या आपल्याला विनंती आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. 7 वरती दाबलक. हिट केलाय आणि चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचला, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार चेहरा. षटकाराच्या पण दाबलक वाढलाय. संघाची धावसंख्या 13. के कायसन आणि एका बाजूला गंधर्व एक्सलन्स. ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला होते. हो, हा चेंडू सुरेख आहे. एक धाव आली. पहिल्या क्रमांकाचं षटक संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणकरते धावसंख्या 14. या ठिकाणी मी 5 कॅप्टनला विनंती करेन, संपर्क करा. 5 कॅप्टन संपर्क करा. मंत्रा मास्टर्स, गोल्डन पाल्म, ऐश्वर्यम अमरा राजगड, ऐश्वर्यम D1 आजी त्यांची टीम,
आणि उड्सवेले फेज 3 डॉक्टर्स 11. पाचही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल संपर्क करा. लॉट्स टाकायचे. चला लॉट्स टाकायचे. 5 कॅप्टन स्टेज वरती या. आपल्याकडे धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी 14 आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवा. वेळ खाऊपणा एखाद्या टीमने घेतला तर त्याला पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टी दिली जाईल. मग तो संघ KK कायझनचा असू द्या किंवा संघ गंधर्व एक्सलन्सचा असू द्या, पॅनल्टी दिली जाईल आणि ती घ्यावी लागेल. 5 कॅप्टन चला. विजेत्या टीमचे 5ही कॅप्टन चला ताबडतोब. या दरम्यानचा चेंडू इथे 1 बाउन्स निश्चितप्रमाणे गोलंदाजला एक वॉर्निंग असणार आहे. डॉक्टर सिव्हनचे कॅप्टन आलेत. मंत्रा मास्टरचे कॅप्टन आलेत. गोल्डन पामचा एक जण या. गोल्डन पाम आणि इथे निलेशच्या बॅट मधून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. आतापर्यंत आम्ही सगळ्यात लांबचे षटकार पाहिलेत. या स्पर्धेतला सगळ्यात जवळचा षटकार आहे जो सीमारेषेवरतीच पडलाय, जो निलेश गायकवाडने खेळलाय. षटकार आहे. गोल्डन पामचे कॅप्टन आलेले नाही अजून. ऐश्वर्यम D1 इथे मात्र चेंडू शकणे. निलेश गायकवाड चेंडू हातामध्ये आला नाही. अजून एक बिग हिट आलाय. चौकार आहे. टीम राजगड. ओके. ऐश्वर्यम D1 अजित, कॅप्टन अजित. स्कोर एकदा आपण पाहू. 24-24 ऐश्वर्यम D1 चे कॅप्टन. जिन गायकवाड त्याला मात्र डॉट आहे त्याला पाहायला आलाय. सूर्यप्रकाशचा तर चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. 24 वरती दापरक अजूनही थांबलेलं आहे. इथे 3च कॅप्टन दिसतात. मंत्रा 4. अजित कॅप्टन नाही का? अजित गायकवाड किंवा एखादा प्रतिनिधी चालेल. एखादा प्रतिनिधी चालेल. म्हातारे इथं विकेट आहे. निलेश गायकवाडच्या बॅटमध्ये चेंडू पडतात. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 13. 2 षटकं संपली. 30 धावा धावपण करते. 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
फलंदाजाकडे बाद, मंगेश चव्हाण बाद. Hey. तिसरं षटक चालू आहे. 38 धावा आहेत. लॉट्स पडले गेले. 3 चेंडू झाले. अजून 3 चेंडू झाले की अजून 3 चेंडू झाले का? लॉट जे पडलेत ते कसे पडलेत लगेच सांगतो. तेवढे 3 चेंडू झाले का? 38 धावा आहेत. हा चेंडू सुरेख आहे. अमित बाबा बोराटे साठी हा चेंडू अगदी आपण पाहिलाय. 38 वरती धाव फलक आहे. एक गड्याच्या मोबाईल्यात. फुलटॉस आहे. इथं विकेट आहे. अमित बाबा बोराटे.
चिंध्यावरती अमित बाबा बोराटे बाद. बिग विकेट आणि गोलंदाज अगदी आपण पाहिलं गोलंदाज मार्क करतोय. रवींद्र जाधव आहे, त्याला मिळालेलं यश आहे. नवीन फलंदाज आता अभिषेक कुटे मैदानाच्या पुढे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. सिद्ध बांधकाम व्यावसायिक बिल्डर दीपक शेठ कुटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत असणार. गोलंदाजीवरती तयारी दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 बाद 38 आहे. सूर्यप्रकाशचा चिन्ह दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूची दिशा थोडीशी बदलली गेली होती. या दरम्यान बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला. धावबाची संधी असेल आणि फलंदाज इथे नॉट आउट. 2 धावा आल्यात. धापराक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 40 धावा आहेत. आता शेवटचे षटक कोणाच्या हातामध्ये असणार आपल्याला पाहिजे. लास्ट पडले गेले. 6 चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. त्या 6 चिठ्ठ्यामधून 2 चिठ्ठ्या उचलल्या. त्या 2 चिठ्ठ्या टॉप 4 मध्ये पोहोचलेल्या आहेत आणि 2 संघाच्या टॉप 4 मध्ये पोहोचलेले. पहिल्या 4 मध्ये एक आहे डॉक्टर सिलेमन आणि एक आहे गोल्डन पाम. त्याच्यानंतर 2 चिठ्ठ्या उचलल्या ज्यांच्यामध्ये यानंतरचा पहिला सामना होईल मंत्रा मास्टर विरुद्ध ऐश्वर्या अजित गायकवाड यांची टीम. त्याच्यानंतरची मॅच ऐश्वर्या आम्हाला राजगड विरुद्ध या चालू सामन्यातला विजेता संघ. राजगडच्या विरोधात विजेता संघ खेळेल. 2 मॅच ज्या होणार याच्यानंतर त्यातले 2 संघ जे जिंकतील ते टॉप 4 मध्ये असतील आणि ज्या 2 टीम हरतील त्यांच्यामध्ये एक मॅच होईल. त्याच्यात जो जिंकेल तो 5वा आणि जो पराभूत होईल तो 6वा. 2 लागोपाठ पराभूत झाले का 6वा क्रमांक, हारून जिंकला 5वा क्रमांक. आणि सेमी फायनल सुद्धा आपण सेमी फायनल सुद्धा आपण चिठ्ठी पद्धतच अवलंबणार आहोत. इथे काय घडलंय, काय नो बॉल आहे +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. धापराक धावसंख्या 43 आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अगदी आपण पाहतोय नितीन घोलाप. फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाज तयार आणि ते परत एकदा नो बॉल. गोलंदाज बंद. गोलंदाज बंद होईल. 2 बिमर टाकले. 2 बिमर टाकलेत एकाच ओव्हर मध्ये, त्यामुळे गोलंदाज बंद असणार. ज्यांनी 2 बिमर टाकले आणि त्यांना बंद व्हावं लागलं तो गोलंदाज होता नितीन. आणि नितीनच्या जागेवरती जो गोलंदाज आलाय त्याचं नाव बिपिन. बिपिन साकोरे. दोन बाद 44 धावा. प्रीहिटचा चिन्ह असेल कंटिन्यू. पाहायचं इथे अभिषेक स्ट्राईकला दरम्यान आपल्याला पाहिलंय.
आणि इथे परत एकदा वाईट बॉल प्लस एक अशा 2 धाबा. फ्री हिट कंटिन्यू आहे. धापलक वाढला जाईल 2 धाव संख्येने 46. फ्री हिट निश्चितप्रमाणे आहे, खूप उंची घेतोय आणि या दरम्यान आपण पाहतोय पाय घसरला गेला, त्या दरम्यान झेल होऊ शकला नाही. 2 धावा दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे धाव संख्या 48. 2 बाद 48. बॉलिंग आहे टाकत राहा पुढे पुढे ना. या दरम्यान आपण पाहतोय की आपण चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाते. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा आल्या. टोटल स्कोर 50 रन कंप्लीट. 50 धावा धापरकरती पूर्ण होत आहेत. सगळं आहे. परत एकदा वाईट चेंडूंची मालिका थांबायला तयार नाही. आपल्याकडे धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 51 वरती धावफलक जाऊन जे पोहोचलाय. चेंडू अगदी आपण पाहतोय सुपर अगदी खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन चौकार. हिट केलाय. हा सुद्धा एक षटकार आहे. शरद शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. निलेश गायकवाड नाबाद 44 आहे. नाबाद 44. या दरम्यानचा चेंडू परत एकदा वाईड आहे. इथे आपण पाहतोय चेंडू बॅट वरती परफेक्ट होण्याचा पाहिजे आला नाही. आपल्याकडे धावसंख्या जी आहे 63 आणि या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला झेल सुटला आणि षटकार आलाय. धावफलक 69.
शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 30 धावा आल्या शेवटच्या ओव्हरला. टोटल स्कोर 69. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. उशीर जर केला तर पॅनलाइज केलं जाईल. विनंती आहे अमित बाबा, वेळ घेऊ नका. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 70 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ताबडतोब फलंदाज पाठवा. आदरणीय अतुल शेठ बोराटे उपस्थित झालेले आहेत. अतुल शेठ बोराटे, आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला टॉस करायचा आहे. टॉस होईल मंत्रा मास्टर विरुद्ध चला टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉप 4 मध्ये कोणता संघ पोहोचणार आहे ते ठरवणारा सामना असेल. मंत्रा मास्टर्स विरुद्ध ऐश्वर्यम D1 अजय गायकवाडांचा संघ. चला एका बाजूला गणेश आणि एका बाजूला अजित. ऐश्वर्यम D1. बिपिन सर, चला बिपिन साकोरे आणि बिपिन बरोबर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गोरे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती. नितीन पाजी पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार आहे. स्ट्राईकला बिपिन, नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रशांत गोरे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू पूर्णपणे हवेत आहे. क्षेत्ररक्षक उद्रवरती पाहायला आलाय. पहिला चेंडू क्षेत्ररक्षण करात. धावाची संधी आहे परंतु नकार आहे. एक धावा. ऐश्वर्या हमारा राजगड टीमने हजर राहा. ऐश्वर्या हमारा राजगड टीमने हजर राहायचंय. त्याबरोबर ऐश्वर्यम D1 आपण हजर राहा. मंत्रा मास्टर टीम हजर आहे ना. मंत्रा मास्टर फुलटॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. कुठल्याही टीमने मात्र इथं सबब सांगायचं नाही की आमचे प्लेयर नाहीत किंवा काय. आपण सगळे मॅच झाल्यावर सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुमची मॅच केव्हाही लागू शकते.
तिथे चेंडू हवेत. पिंटुराने घेतला झेल. फलंदाज प्रशांत गोरे 5. नितीन पाजीने मिळालेले यश. नवीन फलंदाज उत्तम पाटील. ओके, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू. हा, स्टेजवर फक्त कोण कोण आहे उत्तम पाटील पा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणी नाव सांगितले. मी तर नवीन आहे, त्यांच्या लक्षात आलं कोणी सांगितलं असं. शहनाज जिनका अच्छा है आवाज वो है शहनाज. दोन्ही टीम होम ग्राउंड वरती खेळत आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचलाय. तुझे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. बॅकअपचं कामकाज या दरम्यान होताना पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान धावफलक 2 पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या 7-1 गड्याच्या मोबदल्यात. या दरम्यान चेंडू हवेत आहे. झेल हा, झेल सुटतील, चोर नाही सुटू शकत. अमोल बोराट्या पलीकडच्या बाजूला पोलीस यांच्याकडून सुटलेला झेल आहे. आज पोलीस कळत आहेत, मग त्याच्यामध्ये आशिष निमसे आहेत, गणेश वाडेकर आहे, अमोल बोराटे आहेत. आज डॉक्टर्स खेळत आहेत. आज आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मार्गदर्शन लाभलं जातं मेजर आमचे संदीप आहेर आहेत. खूप साऱ्या व्यक्तींचं मार्गदर्शन आहे. नवीन गोलंदाज महेश जगदाळे. एक सिंगल, नंतर एक चौकार, त्याच्यानंतर एक विकेट, त्याच्यानंतर 2 रन, त्याच्यानंतर एक सिंगल. किती कॅच पकडले. एक डॉट आहे का बिपिन. तीन बाजू तयार आहे. एक चुनावणीचे प्रमाण आपण पाहतो या ठिकाणी जो टाकले जाणार आहे. या दरम्यान चेंडू मात्र शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिला त्याच्यावरती चौकार आले. 4 रन.
षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आत संपले. धापा धाव संख्या 12. वेळ वाचवा, वेळ नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पिंटू राणा, कॅप्टन पिंटू राणा, पॅनल्टी असेल 2 रनची जर टीमने वेळ फोडपणा केला तर. गोलंदाज मार्क वरती महेश जगदाळे. चला टॉस साठी चला लवकर. ऐश्वर्यम D1 आणि मंत्रा मास्टर्स. मंत्रा मास्टरचा कॅप्टन चला. मंत्रा मास्टरचा कॅप्टन गोलंदाज तयार महेश जगदाळे. 18 चेंडू 58 धावा, त्यामध्ये एक सिंगल. 17 चेंडू 57. हो मंत्रा मास्टर. हा चेंडू सुरेख होता. मंत्रा मास्टर टीम नाहीये का? मंत्रा मास्टर टीम नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. चला लवकर. या दरम्यानचा चेंडू वाईड आहे, खराब आहे. परत एकदा वाईट. धापरेकर धाव संख्या 15 आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू हवेत. झेल या दरम्यान झाला फलंदाज बाद. नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. जाधव, रवींद्र जाधव, बिपिन साकोरे स्ट्राइकला आहे. बिपिनच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल लॉंग बॉलला. खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. षटकार. धावसंख्या षटकाराच्या रूपाने वाढते.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली या ठिकाणी पुढे जाऊन पोहोचेल ती आता 21 धावा, 14 चेंडू 49, 14 चेंडू 49. परत एकदा चांगला समांतर फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय कुंदूरवरती 4 रन धावा. आपल्याला 25, 13 चेंडू 45. आपल्याकडे धावसंख्या 25 आहे. जोपर्यंत बिपिन आहे तोपर्यंत सामना ऑन आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मुळांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडू आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं सुद्धा संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावण्यावरती धावसंख्या 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूत 25 झाल्यात. 12 चेंडूत 45 बनवायच्या आहेत. 12 चेंडूत 45 धावा बनवायच्या आहेत. अमोल बोराटे गोलंदाज मार्क करतो. राजगड टीमचा कॅप्टन संपर्क करा. आशिक निमचे सर, टीम हजर आहे ना सर? टीम हजर आहे का टोटल? टीम हजर पाहिजे आता. सगळ्या टीमला आपण 12:30 पर्यंत बोलवतो. 12 12:30 पर्यंत 1 वाजत आले. ओके सर, चालते. 5 मिनिटं देतील ना? 10 मिनिटं वेळ घेतो, पण टीम हजर ठेवा. सव्वीस वरती दाबलक 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. फाईन लेगला पोहोचलाय. क्षेत्ररक्षण सुरू आहे. 2 धावा दरम्यान पळून पूर्ण केले गेले. आपल्याकडे धावसंख्या 29 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 2/29. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दरम्यान चालू आहे. शेवटचे 10 चेंडू 41. चेंडूची गती मात्र कमी होताना पाहायला मिळाली. त्या दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 40 धावा. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय सुरेख आहे. चेंडू डॉट. मिरालला चेंडू निश्चितप्रमाणे खेळलाय. पिंटू नाना जबरदस्त क्षेत्ररक्षण 2 झेल 1 रन आउट.
सगळे फलंदाज आतापर्यंत जेवढे बाद झाले हे पिंटूराने बाद केले. न्यू बॅट्समन गणेश. वाईट बॉल, चेंडू खराब. तीन बाद 31. फलंदाज तयार. इथे उंची खूप आणि लांबी पण आहे. षटकार. धावा फलकावरती धावा संख्या 37. 6 चेंडू 33. शेवटच्या षटकात ज्या आलेल्या धावा आहेत त्या किती महत्वाच्या ठरल्या का? आधी पीक काढून घे, त्याला देऊन टाक. हा, आपली काळी पीक काढायची, त्याला लाव, त्याला डिस्टर लाव. हो, काय दिसलं? हो, पॅनल आहे दुसरं आठवड्याची पॅनल आहे. तुम्ही काय करता? आता 2 रन हरलेले आहे आजचा. काय विषय काय? शेवटचे चेंडू बाकी आहेत 6. बनवायच्या 33. निलेश गायकवाड अफलातून फलंदाजी ज्याची आपण पाहिली तो या ठिकाणी गोलंदाज मार्गावरती आलेला. 5 चेंडू निश्चित प्रमाणात म्हणजे बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावा. ओ इथे झेल सुटला. झेल घ्यायच्या अगोदरच आनंदोत्सव साजरा झाला होता. आपल्याकडे धाव संख्या परत एकदा इथे डॉट बॉल. सामना पाहिला माझ्या आहे निलेश गायकवाडच्या विरोधात. बिपिनने कम से कम 2 तरी षटकार या 3 चेंडूमध्ये खेळले पाहिजेत निलेशला. पण निलेश तिथे मात्र 2 षटकार त्याला खेळून देणार का? विजय लांबला गेलाय पण दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न. इथे मात्र चेंडू जोरदार खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. 40 वरती धावफलक 2. इथं विकेट आहे आणि 1 बाउंड 4 रन चौकार आहे. एक चेंडू बाकी. एकतर्फी झुंज पाहायला मिळाली बिपिनची. 30 धाबेवरती बिपिन नाबाद आहे आणि षटकार आलाय. आणि या स्पर्धेच्या बक्षीस मध्ये पोहोचलेला संघ आहे तो के कायसार. अभिनंदन. अजित गायकवाड टीम रेडी ना? चला टॉसला.
मित्रांचा एक फोटो या ठिकाणी होतोय. एका बाजूला के कायझन आहे आणि एका बाजूला गंधर्व एक्सलेन्स त्यांच्यामध्ये जो सामना झाला या मित्रांचा असणारा एक फोटो सेशन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते.